आणि बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय औरंगाबादच्या बातमी। लव्ह जिहादच्या प्रकरणाबद्दल सध्या राज्यभर मोठी चर्चा होताना दिसते, कारण प्रकरणच तशी घडतात। काही मुलींना फूस लावून पळून नेलं जातं, त्यांचं धर्मांतर केलं जातं, त्यांना मुस्लिम बनवलं जातं आणि मग त्यांच्याशी विवाह केला जातो, अशी प्रकरणं आजपर्यंत आपण बघितलेली आहे। पण औरंगाबादमध्ये काही वेगळंच घडलं। औरंगाबादमध्ये काय घडलंय बघा। एका हिंदू तरुणाचं मुस्लिम तरुणीवरती प्रेम होतं आणि दोघांना विवाह करायचा होता, पण मुस्लिम तरुणीच्या कुटुंबियांनी तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट त्याला घातली। हा प्रकार तिथे घडलेला आहे। तरुणावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि असा आरोप जो तो पीडित तरुणाने केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मारहाण करून आपल्या कुटुंबाचा छळ केल्याचा आरोपही या तरुणाने केला। धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या पीडित मुलाने केला। या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं। काय घडलंय बघा। औरंगाबाद मधील तरुण जो आहे तो बी मेकॅनिकल इंजिनियर, ही त्याची पार्श्वभूमी आहे। 2018 मध्ये मुस्लिम तरुणीशी ओळख झाली, ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं। 2020-21 मध्ये विवाह करण्याचा या दोघांनी निर्णय घेतला, पण तरुणीच्या कुटुंबियांनी तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल, धर्मांतर करावं लागेल अशी अट घातली। मुलीच्या कुटुंबियांनी ही अट घातली। नकार देताच छळ केल्याचा आरोप या तरुणानं केला। मुलीच्या घरच्यांनी छळ केल्याचा त्याचा आरोप आहे। खोट्या तक्रारी दाखल केल्याचा देखील त्यांनी आरोप केला। लग्नासाठी मागणी घातली काय तुम्ही मला तुझ्यासोबत लग्न करायचे, पण तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल। तिला या मागणीसाठी तिला नाही केलं, मी म्हणलं मी मुस्लिम धर्म स्वीकारू शकत नाही, पण लग्न करायला मी तयार आहे। ही गोष्ट मी तिच्या आईवडिलांना सुद्धा सांगितली। तिच्या आईवडील म्हणे की आम्ही तिला समजून सांगतो, तिच्या आईवडील तिला समजून न सांगता उलट तिला मला मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्ट होण्यासाठी प्रेशराईज केलं गेलं। या संदर्भात ACP सिटी यांना चौकशीची ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि चौकशीमध्ये ते मुलांनी लावलेल्या सर्व आरोपांची शहानिशा करतील आणि एकदा तो रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर रिपोर्टमध्ये काय समोर येत आहे त्यानुसार मग आम्ही पुढचा निर्णय घेऊ। यानंतर बघूयात, आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी असं एक वक्तव्य केलं ज्यावरनं मोठी चर्चा सुरू झाली। एकनाथ खडसे यांचे सुपुत्र निखिल खडसे यांचा मृत्यू झाला की खून, याबद्दल मला फार काही बोलायला लावू नका असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। बघा घडलंय काय। ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। निखिल यांनी आत्महत्या केली की खून याचाही तपास होणं गरजेचं असल्याचं महाजन यांनी म्हटलंय। एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेचा 1 मे 2013 ला मृत्यू झाला होता। माझा त्यांना प्रश्न असा की त्यांनाही एक मुलगा होता, त्याचं काय झालं, मग हे त्याचं उत्तर द्यावं। मला खरं म्हणजे हा विषय बोलायचा नाही आहे, पण ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर खडसे साहेबांना एक मुलगा होता 32-33 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं, मग हाही संशोधनाचा विषय आहे। मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल। मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे। मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच मला वाटतं तुमचं भलं आहे। आणि याचबद्दल आम्ही खुद्द एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। इतकं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही। हा रक्ताचा दोष असू शकतो, इतक्या खालच्या पातळीवर मी केलं नाही। मी एक संस्कारामध्ये घडलेला माणूस आहे। गिरीश भाऊंना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख कदाचित त्यांना समजणार नाही, परंतु त्यांना जर असा संशय असेल तर त्या घटनास्थळी त्यांनी रिक्षाने ते 2घच जण होते, तर सीबीआय वगैरे चौकशी गिरीश भाऊंना करायला हरकत नाही, कारण आता ईडीची लागली, झाली,
या ठिकाणी सीबीआयची चौकशी झाली. आता सर्व चौकशा माझ्या झालेल्या आहे. त्यामुळे आता त्यांनी सीबीआयची आणखी चौकशी मुलाच्या याची करायला काय अडचण आहे. सत्तेमध्ये ते आहे. त्यांनी काय केलं याच्याविषयी मी कधी वाचले, खाजगी जीवनात मी कधी गेलो नाही. त्यांना वाचवलं. आपल्या अर्धापूर रेस्ट हाऊसला काय घडलं याविषयी मी वाच्यता करणार नाही. नंतर बऱ्याच गोष्टी अशा आहे त्यांच्या की त्याबाबत मी कधी बोललो नाही, कारण इतकं घाणेरडं राजकारण मला करायचं नाही. आणि म्हणून त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या मी कधी भाषा प्रदर्शित केल्या नाही. पण मला निश्चित असं वाटतं की गिरीश भाऊंना मुलगा नसल्यामुळे कदाचित त्यांना मुलाच्या मरणाचं दुःख ची जाणीव नसावी आणि त्यामुळे ते कदाचित असे फ्रस्ट्रेशन मध्ये बोलत असावे. आता निखिल खडसे यांच्याबद्दल बाबत नेमकं काय घडलं होतं ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काय घडलं होतं बघा, घटनाक्रम काय हा सगळा. निखिल खडसेंचा 1 मे 2013 साली मृत्यू झाला. निखिल यांनी रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती. विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आता बघूयात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दलचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी देखील उमटताना दिसत आहेत. पण यात आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनामुळे. बघा घडलंय काय. डमी भगतसिंग कोश्यारी यांचं राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात धोतर फेडलंय. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राज्यपाल हटावची मागणी आंदोलकांनी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या भाषणात एकेरी उल्लेख केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र पाठवून कोश्यारींना एकदा समज देण्याची विनंती केली आहे. तरीही त्यांनी ऐकलं नाही, तर त्यांना दुसऱ्या राज्यात पाठवा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन केलं आणि यावेळी एक डमी राज्यपाल जे ते तिथे उभे करण्यात आले होते, एका तरुणाला उभं करण्यात आलं होतं धोतर नेसून आणि त्याचं धोतर फेडण्याची कृती यावेळी करण्यात आली. मात्र या आंदोलनामुळे मोठा वाद उफाळून आलाय. हा राज्यपाल पदाचा अवमान नाही का असा सवाल विचारला जातोय. तो मुलगा अल्पवयीन नाहीये. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तो पुणे शहरचा उपाध्यक्ष आहे. शहरातल्या एका मध्यवर्ती कॉलेजमध्ये तो 12वी का FYला आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि भाजपवाल्यांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमच्यावर टीका करताना. आपला बाप महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार राज्यपाल ही संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अपमान करते. आज जवळजवळ 4थी वेळ झाली अपमान करण्याची. आमच्या विद्यार्थी संघटनेचा एक पदाधिकारी त्या राज्यपालांचा ड्रेस घालून आला आणि तिथं रस्त्यावरती आजूबाजूला जे नागरिक होते ते चिडून त्यांनी त्यांची टोपी बिपी वरती केली. लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आज मुंबईत देखील ठिकठिकाणी आंदोलनं झाल्याचं बघायला मिळालं. यामध्ये जर आपण बघितलं तर आज राज्यपालांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले होते. राज्यभर आंदोलनं झालेली आहेत. शिवसेना आणि युवा सेनेकडनं कांदिवली पश्चिमेला निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी आपण जर पाहिलं तर पहिला महिला पुरुष पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. नागपूरच्या राजभवन इथंही राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात शिवसैनिकांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीच्या राजकमल चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात जोरदार आंदोलन करत राज्यपालांचं धोतर फाडून धोतरची जाळपोळ करत घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोली शहरातील गांधी चौक भागामध्ये देखील राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आणि आता पाहूयात की महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्याला घेऊन आज सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडली. आपण जर पाहिलं तर हा वाद वर्षानुवर्ष भिजत घोंगड आहे.
आणि याबद्दल आज एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती पार पडली। हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं 2 मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर याची जबाबदारी देण्यात आली। उच्चस्तरीय समितीची बैठक झाली। या समितीत या 2 मंत्र्यांवर सीमा भागातील प्रश्न सोडवण्याची आणि महत्त्वाची बैठक जी आज सह्याद्रीवरती पार पडल्याचं आपण बघतोय। या बैठकीत 2 महत्त्वाच्या मंत्र्यांवर हा प्रश्न सोडवण्याबद्दल जबाबदारी देण्यात आली। ज्या मागण्या सीमा भागाच्या आहेत त्या संदर्भात सीमा भाग हा महाराष्ट्रामध्ये येण्याच्या संदर्भात कशी चर्चा करता येईल यासाठी खासदारांना महोदय आपले असतात, त्यांच्या माध्यमातून आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आदरणीय पंतप्रधान महोदयांची भेट घेण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। आणि ज्या गोष्टी लगेच करता येतात, जसं सीमा भागाच्या संदर्भात एक विशेष असे सेल डिपार्टमेंट हे मंत्रालयामध्ये आहे, ते न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये आहे, त्याला कसं स्ट्रेंथन करता येईल आणि विशेषतः मराठी चळवळ आहे ही त्या भागातली कशी जोपासता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। सीमावर्तीय भागावरती आपला महाराष्ट्राचा अधिकार आहे। त्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्र पाहिजे आहे, आम्ही महाराष्ट्राचे जाऊ। आता याच्यासाठी मध्यंतरी दोन्ही राज्यांचे महामहिम राज्यपाल महोदयांची चर्चा झाली, त्यांची एक बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये नेमकी दोन्ही राज्याच्या माननीय राज्यपाल महोदयांनी काय चर्चा केली ती पण माहिती आम्ही आपल्या राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडनं घेऊ आणि जे सीमावर्तीय मराठी बांधवांसाठी करावं लागेल ते करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान गृहमंत्र्यांना भेटावं आणि त्यातून काहीतरी तोडगा काढावा असे अनेक त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित झाले। आणि ज्या तिथल्या लोकांना सीमा भागातल्या लोकांना जो त्रास होतोय किंवा भाषिक अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल एक वेगळी मांडणी करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत एक चांगली गोष्ट आहे की या अत्यंत गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे। त्यांनी नवीन समिती पुनर्गठित केलेली आहे, त्या समितीची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटतं। आता बघूयात की टिकलीनंतर म्हणजे टिकलीच्या वादानंतर आता साडीबद्दलचा एक नवीन वाद जो आहे तो समोर येण्याची मोठी शक्यता आहे, त्याबद्दल मोठी चर्चा आहे। झालं असं आहे की महाराष्ट्र पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सुप्रिया सुळेंनी साडी नेसण्यावरनं एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरनं हा सगळा वाद निर्माण झालेला आहे। पाहूयात। राज्यात आता टिकलीनंतर साडी वाद। सुप्रिया सुळे चित्रा वाघ यांच्यात जुंपली। चित्रा वाघ यांना सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर। काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही असा प्रश्न विचारलाय। त्यामुळे आता आणखी एक नवा वाद निर्माण झालाय। पत्रकार आहात, पत्रकार म्हणजे मला गंमत पण खूप वेळा वाटते की चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत, ते शर्ट अँड ट्राउझर का घालतात? ते मराठी भाषा बोलताना तुम्ही मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? म्हणजे आपण वेस्टर्नायझेशन सगळ्या गोष्टीचं करतोय। जे त्या घालतात तो त्यांचा पाहिजे। मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात, बाकीचे आत्मनिर्भर भारत, मग चॅनल्सवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही? आणि मग एवढं सगळं मराठी चाललंय तर मग ते नियम कायदे फक्त आम्हाला आणि तुम्हाला कुठलेच नाही। लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स। सुप्रिया सुळेंच्या या साडीच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता। चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सवाल करत म्हटलं होतं, टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोडणार का? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या। चित्रा वाघ यांच्या याच ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळेंनी टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे म्हणत आपल्या आईनं लहानपणी दिलेल्या एका दाखल्याची देखील आठवण करून दिली।
माझी आई मला नेहमी सांगते की निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे निंदकांचं घर शेजारी आहे, जवळ आहे, होते टीका, याचा मला आनंद आहे. मी त्याचं स्वागत एक चांगला फीडबॅक म्हणून घेते. आणि तिसरा मुद्दा की आज टेक्नॉलॉजी झालेली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गीतासाठी, मेडिसिनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, आधार कार्ड लिंक करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी करतो. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होताना आपल्याला अनेक वेळा समाजात दिसतो. आणि एक 35 मिनिटाचं भाषण हे 17 सेकंदात जर लोक सांगत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सध्या राज्यात एकामागून एक होणाऱ्या आरोप प्रत्यारोप आणि वादविवादांची जणू मालिका सुरू झाली आहे आणि ही कुठेतरी थांबायला हवी. आणि निश्चितच ही आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूयात आणखीन एक घडामोड जी ती चर्चेत आहे. ती बातमी अशी आहे की राहुल गांधी यांच्याबरोबर चालण्याबाबत जो पास दिला गेला त्या पासमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा किंवा घोटाळा झाल्याचा मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे. बघा घडलंय काय की त्यांच्याबरोबर चालण्यासाठी जो पास देण्यात आला त्यासाठी प्रत्येक पाससाठी 20,000 रुपये घेण्यात आल्याची अफवा पसरवली गेली आहे. राहुल गांधी हे चालताना स्थानिकांशी चर्चा करत होते. राहुल गांधींसोबत चालण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पैसे घेतल्याची अफवा पसरवण्यात आली होती आणि हा खुडसाळपणा असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेस आता आक्रमक झाली असून या प्रकरणात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. भारत तोडोवाल्यांनी भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचे अथक प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू केले आणि त्यांची पातळी आता इतक्या खालच्या स्तरावर गेलेली आहे की जे गोरगरीब, अबालवृद्ध, शेतकरी, बेरोजगार युवक ज्यांच्या 2 वेळच्या खाण्याचे लाले पाडलेले आहे या मोदी सरकारने, ते लोक म्हणे 20,000 रुपये देऊन राहुल गांधींना भेटत आहेत. अशा पद्धतीचं काम सुरू आहे. अहो कमीत कमी इतकी तर लाज बाळगा. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही टीका केली ठीक आहे, पण या देशाच्या जनतेलाही तुम्ही सोडत नाही. इतकी नीच तुमची मानसिकता झालेली आहे. आज याच्या विरुद्ध कुलाबा पोलीस स्थानकामध्ये आमचा जो लीगल सेल आहे त्या लीगल सेलच्या सदस्यांनी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. यानंतर बघूयात मुंबई गोवा महामार्ग आणि त्यावरचे खड्डे. यावर फार काही बोलण्यासारखं राहिलं नाही. याचं कारण असं कारण खड्डे बुजतच नाहीत, पण आता ते बुजवले जाणार आहे. याचं कारण असं आहे की खुद्द न्यायालयानं याची दखल घेतली. बघा मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिलेत. या आदेशामुळे कोकणवासियांना प्रवास जो आहे कोकणवासियांचा तो खड्डेमुक्त होण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील सुनावणीत राज्याच्या खड्ड्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तर या विषयी संदर्भात आज माननीय उच्च न्यायालयाने अक्षरशः खडे बोल NHAला सुनावले. त्यांना आदेश दिले की लवकरात लवकर खड्डे भरा, त्याचं कंप्लायन्स ॲफिडेव्हिट 4 जानेवारीच्या अगोदर कोर्टासमोर फाईल करावं. पण अपेक्षा हे धरूया की माननीय उच्च न्यायालयाचे जे आदेश आहे ते NHA कुठेतरी सिरियसली त्याला कंप्लायन्स करेल आणि खड्डे भरून घेतले तर आपल्या कोकणवासींना गावाला जायचा जो हा प्रवास आहे कुठेतरी सुखरूप व्हायचा प्रयत्न होईल. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रास्ता रोको हे माणसाने केल्याचं बघितलेलं आहे, पण कधी असं ऐकलंय आपण की एका वाघानेच रास्ता रोको केला? हो, हे घडलंय. झालंय काय बघा. तुमच्या कार समोर जर अचानक वाघ आला तर काय अवस्था होईल याचं वास्तव समोर आणणारी ही घटना आहे. आणि ही घटना घडली वर्ध्याच्या सेलूमध्ये. अभयारण्यातून काही प्रवासी आपल्या कारमधून जात असताना सेलू गरमसूर मासोद परिसरातील रस्त्यावर अचानक वाघ आल्यानं त्यांची भंबीरी उडाली. कारच्या हेडलाईटच्या उजेडात वाघ अगदी ऐटीत रस्त्यावर ठाण मांडून बसला होता आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर गाडीचा लाईट पडल्यानंतर वाघानं जोरदार डरकाळी फोडली. वाघाच्या या डरकाळीने कारमधील प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. मात्र उपस्थितांपैकी एकाने धाडस करत कारमधूनच आपल्या मोबाईलमध्ये वाघाला कैद केलं. आणखी देखील काही तज्ज्ञ वकिलांची आवश्यकता भासल्यास त्या देखील त्यांच्या देखील नियुक्त्यांचा देखील निर्णय घेतला. त्याचबरोबर न्यायालयीन लढाईबरोबर जे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना ज्या काही योजनांच्या माध्यमातून लाभ देतो तो
सीमावासियांसाठी जो आपला महाराष्ट्र राज्याचा जो कक्ष आहे तो देखील बळकटीकरण त्याचं करणं, ज्या माध्यमातून सीमावासियांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळेल हाही निर्णय या ठिकाणी घेतला. त्याचबरोबर 2 मंत्र्यांची न्यायालयाच्या कामकाजासाठी समन्वय मंत्री म्हणून नेमणूक केली. त्याचबरोबर जे मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी जो आहे हा पूर्वी सीमा भागातल्या लोकांना त्याचा लाभ मिळत होता, तो मध्ये बंद झाला होता, तो देखील देण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर जी स्वातंत्र्य सैनिकांना 10,000 रुपये पेन्शन मिळत होती ती 20,000 आपण केली. त्याचा देखील लाभ सीमा लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना देखील देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे ती योजना देखील सीमावर्ती भागातल्या लोकांना त्याचा लाभ कसा मिळेल या दृष्टीने देखील निर्देश दिलेले आहेत. एकंदरीत न्यायालयीन लढाईबरोबर ज्या काही योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे ते लागू करणे आणि त्याचा लाभ सीमावर्ती भागातल्या सर्वांना देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे. वरळी शिवडी उन्नत मार्गासंदर्भात प्रकल्पग्रस्तांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. वरळी शिवडी कनेक्टर जो आहे त्या बाबतीत देखील कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर आणि खासदार राहुल शेवाळे आणि त्या भागातले नागरिक यांच्याबरोबर बैठक झाली, अधिकारी होते आणि मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. त्या भेटीमुळे जवळपास 300 लोकांना पर्यायी घरांच्या चाव्या देखील त्या संबंधित MMRD आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. उर्वरित लोकांना जे भाडं मिळत नव्हतं ते भाडं देण्याचा देखील तातडीने कारवाई सुरू झाली आणि जे त्या प्रकल्पामध्ये बाधित होणारे नागरिक आहेत त्यांचं जवळच पुनर्वसन करण्याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला, जेणेकरून शेकडो लोकांना, हजारो लोकांना त्या दिलासा मिळेल आणि त्या संदर्भातला देखील महत्त्वाची बैठक आज होती. त्याच्यात देखील सकारात्मक निर्णय आज घेतलेला आहे सरकारच्या वतीने. शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी निषेध आंदोलन होताना पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ते दैवत आदर्श कालही होते, आजही आहे आणि पिढ्यानपिढ्या हे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि आमच्यासाठी दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती जी विशेष बैठक पार पडली त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आज जे निर्णय घेण्यात आले त्याबद्दलची माहिती त्यांनी देऊ केलेली आहे. सीमावासियांसाठी जी काही मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मुद्दा असेल तो मुद्दा देखील सोडवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. 2 विशेष मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.